सूर्या, कसलं छान वातावरण झालंय ना. कितीतरी दिवसांनी आपल्याला असा निवांत वेळ मिळालाय. काय चाललंय इथे? मी केव्हाच तुझ्याशी गप्पा मारतीये आणि तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. हे असा वेळ घालवणार आहे का आपण एकमेकांसोबत? अगं तसं नाही, पण मला असं वाटतं की आपण धनू आणि दत्तू दाजींबरोबर ना फिरायला जायला पाहिजे होतं आणि आपण इथं बसलोय उगाच. खरंच काळजी लागली का? सूर्या रे, हनीमून कपल आहेत ते. आपण त्यांना त्यांचा वेळ द्यायला नको का? फिरू दे की त्यांना त्यांचं, एन्जॉय करू दे. का इथे पण तू त्यांची काळजी करत बसणार आहेस? आणि सूर्यकांतराव, लग्नानंतर आपण सुद्धा पहिल्यांदाच फिरायला आलोय. तुमच्या बायकोला पण तुमच्या सोबत वेळ घालवायचा असेल, फिरायचं असेल, असा विचार येत नाही का रे तुझ्या डोक्यात? तुझं सगळं कळतंय मला, पण ही जागा आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे का सांग बरं? त्यांना काय झालं बिलं तरी इथं काहीही होणार नाही हे ना. आणि असला विचार अजिबात डोक्यात आणू नकोस हं. अरे, फिरण्याच्या ठिकाणी कितीतरी जोडपी येतात, छान एन्जॉय करतात, आणि तू असा इथे विचार करत बसलायस. हे बघ, त्यांना नसेल त्यांच्या बहिणीवर प्रेम, पण मला माझ्या धनूची काळजी आहे. सूर्या, अरे लग्न झालंय आता तिचं. तिची काळजी घ्यायला ना तिचा नवरा आहे तिच्यासोबत. आणि तरीही काही गरज पडलीच तर ती नक्की फोन करेल आपल्याला. अगं पण त्यांनी सांगून जायला पाहिजे होतं ना आपल्याला. का तू जाणार होतास त्यांच्यासोबत? सूर्या, तुला जास्त चालायचं नाही हे माहिती आहे ना तुला. आणि त्यामुळे आपण इथेच बसणार आहोत. पण म्हणून काय त्यांना पण इथे आपल्यासोबत बसवून ठेवायचं आहे का? सूर्या, आपलं ठरलंय ना त्यांना डिस्टर्ब नाही करायचंय म्हणून. एन्जॉय करू दे त्यांना. आता ना आपण सगळेजण लंचलाच भेटूया. तोपर्यंत ना तू छान एन्जॉय कर माझ्या बरोबर. कधीतरी बायकोला बघून पण रोमॅन्टिक होत जा. आवडेल मला तसं.